टॉपिक ज्याचं नाव आहे परिमिती, किंवा इंग्लिश मध्ये ज्याला पेरीमीटर म्हटलं जातं. सगळ्यांनी नाव टाका पेरीमीटर. आता सगळ्यात महत्वाचं आहे पेरीमीटर म्हणजे काय, हे ज्याला समजलं व्यवस्थित त्याला सोडवायला काहीच अडचण येणार नाही, पण जो व्यवस्थित करेल त्यालाच. नाहीतर मग काय, काही जण नुसतेच क्लास करतात, समजून काहीच घेत नाही. त्यांनी लक्षात ठेवा की आपण काय शिकतो हे महत्वाचं आहे, कारण परीक्षेमध्ये याच्यावर हमखास प्रश्न येतात. आणि मी जे तुम्हाला शिकवणार आहे ना, त्याच्यामुळे तुम्हाला कुठलाच फॉर्म्युला लर्न नसला तरी उत्तर सोडवता येईल अशी मी तुम्हाला शिकवणार आहे. मग आता सगळ्यात महत्वाचं पहिली गोष्ट आपल्याला बघायची ती म्हणजे पेरीमीटर म्हणजे काय, किंवा परिमिती कशाला म्हणायचं. तर सगळ्यात महत्वाचं लिहून घ्या. सगळे नाव टाका. परिमिती म्हणजे काय. परिमिती म्हणजे दिलेल्या आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज. सर्व बाजूंची बेरीज. इंग्लिश मध्ये व्हॉट इज पेरीमीटर. What is perimeter? Perimeter, it means given figure, all sides addition is called perimeter. तुम्हाला जी आकृती दिली आहे त्या आकृतीचे काय करायचं, जेवढ्या बाजू असतील, जेवढ्या साईड असणार, त्या सर्वच्या सर्व ऑल साइडची तुम्हाला काय करायचे, ऍडिशन करायची आहे. लक्षात ठेवा. मग त्या फिगरला 2 साइड असतील तर तुम्ही काय करणार, त्या 2 साइडची ऍडिशन करणार. 3 साइड असणार तर 3 साइडची ऍडिशन करणार. आधी डेफिनेशन लिहून घ्या व्यवस्थित, म्हणजे मग मी तुम्हाला पुढे सांगतो. लिहिलं का सर्वांनी? आवाज येतोय सर्वांना? यस सर. पिरॅमिड आणि एरिया पण आहे. सर परिमिती आणि क्षेत्रफळ आहे. अरे आपण शिकणार काय आज ते सांगितलं मी तुम्हाला. पेरीमीटर, परिमिती, आपल्याला आज एवढाच टॉपिक शिकायचा आहे. एरिया आपण नंतर बघू, ठीक आहे. क्षेत्रफळ म्हणजे काय इंग्लिश मध्ये? सांगतो ना आधी. एरिया, क्षेत्रफळ म्हणजे एरिया. एरिया झालं का लिहून? तर आवाज स्क्रीन नाही दिसते.
रिजॉईन करायचं, मग स्क्रीन नाही दिसत येतं. न दिसायला काय कारण आहे ते शोधायचं. बघा, समोर काही आकृती दिसते तुम्हाला? हो सर. हो सर. बघा, तुम्ही मला फक्त एवढंच सांगायचंय, ज्या फिगर्स तुम्हाला दिसत आहे या फिगर मध्ये असणाऱ्या जे काही ह्या ज्या फिगर आहे या फिगरला प्रत्येकीला साईड किती आहे तेवढ्या मला सांगायच्या तुम्ही. काय सांगायचं मला? एक एक फिगर घेऊ, मी जी विचारेल तिचं सांगायचं मला. ट्रायंगलला किती फिगर, ट्रायंगल जे आहे ट्रायंगलला साईड किती? स्क्वेअरला किती? रेक्टँगलला? फोर. आता तुमच्या समोर एक दुसरी फिगर आहे, मला सांगायचंय त्या फिगरला साईड किती आहे? पण 6 किती आहे? 6. या पुढची फिगर बघा, त्या पुढच्या फिगरला किती साईड आहे तेवढं सांगायचं. 1 2 3 4 5 6. ठीक आहे. त्याच्या पुढची फिगर बघा, त्याच्या पुढच्या फिगरला बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9. किती फिगर, टोटल किती साईड झाल्या? 9 साईड आहे. तुम्हाला कुठलीही आकृती दिलेली असेल तर त्या आकृती तुम्हाला सगळ्यात पहिले मोजायचं काय, की दिलेल्या आकृतीला जेवढ्या काही साईड असणार त्या सर्व साईडची तुम्हाला काय करायची, ऍडिशन करायची आहे. आणि त्या ऍडिशनलाच आपण काय म्हणणार, पेरिमीटर किंवा परिमिती. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये बघा, हे लक्षात ठेवायचं आणि मग उदाहरण सोडवायला सुरुवात करायची. पहिली आपण उदाहरण घेऊया. पहिलं उदाहरण घेणार आहोत आपण त्रिकोणाची परिमिती. आता सगळ्यात महत्वाचं, त्रिकोण काय सगळे सारखे नसतात, वेगवेगळे असतात. हा, इंग्लिश मध्ये नाव टाका, पेरिमीटर ऑफ ट्रायंगल. आता ट्रायंगल्स किती वेगवेगळ्या प्रकारचे असतात? तुम्हाला ट्रायंगलचे टाइप्स माहिती आहे? सगळ्यांना टाइप्स माहिती आहे का ट्रायंगलचे? ट्रायंगल कोणकोणत्या प्रकारचे असतात हे माहिती आहे का तुम्हाला? हरकत नाही, मी सांगतो. 3 प्रकारचे ट्रायंगल असतात. पहिला प्रकार आहे याच्यातला, ज्याच्या सर्व साइड इक्वल असतात, अशा ट्रायंगलला म्हटलं जातं. हे जे काही साइड आहे सर्व साइड इक्वल आहे की नाही? ऑल साइड इक्वल आहे बघा, ही साइड इक्वल असं असेल तर याला इक्विलॅटरल ट्रायंगल म्हटलं जातं. इक्विलॅटरल म्हणजे काय, तर मराठीमध्ये याला समभुज त्रिकोण म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? समभुज त्रिकोण. ठीक आहे. समभुज याचा अर्थ काय, सर्व बाजू सारख्या. ठीक आहे.
दुसरा प्रकार आहे ज्याचा एक कोण काटकोन असतो. काटकोन आपण कालच बघितला. ज्याचा एक कोण काटकोन असेल अशा त्रिकोणाला म्हटलं जातं काटकोन त्रिकोण. आणि त्याच्या पुढचा ज्याची एकही बाजू सारखी नसते अशा अँगल जो काही हे असते त्याला म्हटलं जातं विषमभुज त्रिकोण. बाजू सारख्या नसतील तर तो काय असतो? विषमभुज त्रिकोण. विषमभुज याचा अर्थ काय? भुजासारखा नसणारा. हे तुम्हाला सगळं बाजूवरून प्रकार सांगितले मी. ठीक आहे, लिहून घ्या लागल्यास हे व्यवस्थित. माहित नसेल तर थोडक्यात समभुज बाजू सारख्या, इंग्लिश मधून पण देतो बाजू सारख्या, इथे 90 अंशाचा कोन. हा एक राहिला अजून एक प्रकार. आणि इथे विषमभुज म्हणजे एकही बाजू सारखी नाही. अजून एक राहिला, अजून एक प्रकार आहे तो आहे मराठीतच देतो आधी, इंग्लिश मध्ये नंतर देतो. अशा प्रकारची रेषा असेल तर त्याला म्हटलं जातं आयसोस्केलन ट्रायंगल किंवा समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज त्रिकोण किंवा मराठीत आपलं इंग्लिश मध्ये याला आयसोस्केलन म्हटलं जातं. सपोज ही 5 असेल तर ही पण 5 असणार, आणि ही 4 असेल तर दोन बाजू सारख्या असतात. ही 10 असणार तर ही पण 10, ही पण 10. इथे काही राहू शकतं. काटकोन त्रिकोण वेगळा आहे. काटकोन म्हणजे याचा एक अँगल 90 डिग्रीचा असतो. ठीक आहे, एवढं क्लिअर झालं का सगळ्यांचं? हो सर. आता इंग्लिश मध्ये सांगतो. इंग्लिश मध्ये द्या ना. देतो. सर प्लीज गिव्ह सर स्क्रीनवर लक्ष माझ्याकडे पाहिजे, मध्ये कोणीच बोलणार नाही. सगळ्यांचं लक्ष फक्त माझ्याकडे. ज्यांचं कोणाचं लिहायचं बाकी असेल घाबरू नका, पीडीएफ तुम्हाला नंतर सेंड होत असते. ठीक आहे, लक्ष लक्ष द्या आता माझ्याकडे. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मी काल अँगल शिकवले होते, आता आपण बघणार आहोत ट्रायंगल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा माईक जो आहे तो माईक तुम्हाला सांगितलेलं आहे मी, क्लास चालू असताना म्यूट ठेवायचा. कोणीही आवाज काही गरज असेल तरच माईक ऑन करायचा, अदरवाईज माईक कसा पाहिजे तुमचा बंद पाहिजे, नेहमी लक्षात ठेवायचं हे. ठीक आहे, तर लक्ष द्या माझ्याकडे. ट्रायंगल्स जे असतात तुम्हाला मी सांगितलं, ट्रायंगल्स बद्दल किंवा त्रिकोणाबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती सांगतो. अ ट्रायंगल हॅज 3 साइड अँड 3 अँगल्स. म्हणजे काय? ज्या आकृतीला 3 बाजू आणि 3 कोन असतील तिला काय म्हणायचं? ट्रायंगल. लिहून घ्या वहीमध्ये, सगळ्यांनी लिहून घ्यायचंय. Three angles always at 180. ठीक आहे, 3 अँगल्स ऑलवेज ऍडेड 180 डिग्री. ठीक आहे, आणि त्या सगळ्यांची तिघांची पण तुम्ही जर ऍडिशन केली तर ती नेहमी किती असते? 180 डिग्रीज असते. सर मराठीमध्ये. मराठीमध्ये सांगतो, लक्ष द्या. असं इंग्लिश दाखवा ना. हे काय समोर आहे ना, आणि हे लिहून घ्यायचंय. मी पीडीएफ सेंड करणार नाही, मी आधीच सांगू देतो. जर तुम्ही लिहित नसाल, तुमच्यातले काही असे विद्यार्थी आहेत जे फक्त मोबाईल समोर घेऊन बसतात, त्यांच्यासाठी सूचना आहे, मी पीडीएफ पाठवणार नाही जर तुम्ही लिहिलं नाही तर. व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे, आपण बघतो ट्रायंगल्स. काय सांगितले तुम्हाला? अ ट्रायंगल हॅज 3 साइड अँड 3 अँगल्स. ठीक आहे, या आकृतीला 3 बाजू आणि काय असतात? 3 कोन असतील. तिला काय म्हणायचं?
इंग्लिश बोला. ते त्रिकोण विश्वभूत तर मराठीत थोडी राईट साइडला घ्या ना. त्रिकोण म्हणजे ज्या आकृतीला 3 बाजू आणि 3 कोण असतात. ठीक आहे. आणि लक्षात ठेवा, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज. त्रिकोणाच्या तीनही बाजूंची बेरीज म्हणजे 180 अंश असते. A triangle has 3 sides and 3 angles. Okay. 3 angles addition त्रिकोणाच्या is always 180 degree. ठीक आहे. आता लक्ष द्या माझ्याकडे. गोष्टी सांगतो इतके वेळ. मी आधी वरती ज्यांनी लिहिलेले नसतील त्यांनी नीट लक्ष द्या माझ्याकडे समोर. इंग्लिश मध्ये पण आहे, समोर लक्ष द्या. तुम्हाला इथे समोर दिलेला आहे इक्विलॅटरल ट्रायंगल. नीट लक्ष द्यायचं माझ्याकडे, मी काय सांगतो तिकडे. इक्विलॅटरल ट्रायंगल काय आहे? 3 इक्वल साइड, 3 इक्वल अँगल, ऑलवेज 60 डिग्री. ठीक आहे. याच्यामध्ये काय असतो, जो तुम्हाला समभुज त्रिकोण सांगितला याला काय म्हणतो इंग्लिश मध्ये आपण, तर याला म्हणत असतो इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल याचा अर्थ काय? ऑल साइड्स आर इक्वल. कशा असतात इक्विलॅटरल मध्ये? ऑल साइड्स आर इक्वल. इक्विलॅटरल ट्रायंगल. ठीक आहे. आणि हे जे काय अँगल आहे मधले, हे अँगल किती डिग्रीचे असतात? 60 डिग्रीचे असतात. किती डिग्रीचे असतात? 60 डिग्री. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला जो सांगितलं होतं समद्विभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोणाला इंग्लिश मध्ये काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं आयसोस्केलन ट्रायंगल. काय म्हटलं जातं? ठीक आहे. त्याच्यामध्ये 2 साइड कशा असतात? 2 बाजू सारख्या असतात. 2 बाजू सारख्याच. इंग्लिश मध्ये 2 साइड्स आर इक्वल. किंवा असं लिहिलं तरी झालं. कोणाचा आवाज त्याने एक तर क्लास एक्झिट करा, नाही तर मग क्लासचा मधला आवाज बंद करा. येते लक्षात मी काय सांगितलं ते? कृष्णा, योगेश आवाज एकतर म्यूट कर. कृष्णा चौथे आवाज म्यूट कर किंवा मग एक्झिट कर क्लास. दोन्ही पैकी एक काहीतरी कर. आवाज नाही आला पाहिजे. प्रदीप, तुझा पण आवाज येतोय बघ घरातून. घरातून आवाज येत असला आपल्याला कळतं ना आपल्या शेजारी कोणतरी बोलतंय. आवाज म्यूट करायचा लगेच. हा, पुढचा आहे स्केलन ट्रायंगल. स्केलन ट्रायंगल याचा अर्थ काय सांगितलं तुम्हाला मी? एकही बाजू सारखी नसते. काय असते याच्यामध्ये? एकही बाजू सारखी नसते. नो साइड आर इक्वल. हा बघा, हा जो आहे ना याला म्हटलं जातं स्केलन ट्रायंगल. इथे समोर दिलाय तो स्केलन ट्रायंगल.
ठीक आहे. आता हा जो आहे याला आपण राईट अँगल ट्रायंगल म्हणतो, हे सगळ्यांना माहिती आहे. राईट अँगल ट्रायंगल. माहिती ना? हो सर. चार प्रकार कळाले? चार हो. प्रकार कळाले? यस सर. याच्यामध्ये लक्षात ठेवा, नो साइड इक्वल. ठीक आहे, नो अँगल इक्वल. याच्यामध्ये एकही अँगल इक्वल नसतो, एकही साइड इक्वल नसते. ठीक आहे. हो सर. त्यानंतर हे तर प्रकार माहित असतील, अॅक्यूट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल आणि ऑप्ट्यूज अँगल, म्हणजे लघुकोन, काटकोन आणि विशाल कोन. माहिती ना सगळ्यांना? हो सर. हे काय आपल्याला विचारत नाही, पण तुम्हाला सांगून ठेवतो. लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये एक कोण सॉरी ज्यामध्ये सर्व कोण, ज्या त्रिकोणामध्ये सर्व कोण 90 अंशापेक्षा कमी असतील तर त्याला म्हटलं तर अॅक्यूट अँगल, किंवा इंग्लिशमध्ये त्याला इंग्लिशमध्ये अॅक्यूट अँगल म्हणतात, मराठीमध्ये लघुकोन म्हणतात, लघुकोन त्रिकोण. आणि जर एक कोण काटकोन असेल तर त्याला म्हटलं तर राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे 90 डिग्रीचा एक कोण असेल त्याला काय म्हटलं तर काटकोन त्रिकोण. आणि जर एक अँगल तुमचा वन अँगल जर तुमचा 180 डिग्रीच्या पेक्षा मोठा असेल, 90 डिग्रीच्या पेक्षा अबो असेल, मोठा असेल, तर त्याला म्हटलं तर ऑप्ट्यूज अँगल, किंवा मराठीमध्ये विशाल कोन म्हटलं तर, ज्याचं माप 180 अंशापेक्षा जास्त असतं. ठीक आहे, कळालं का? समोर एक फिगर दिसते सगळ्यांना, फिगर दिसते का? हो सर. या फिगर मध्ये बघा, हा कोणत्या प्रकारचा अँगल आहे हे तुम्हाला इथे समोर दिसत असेल. कुठल्या प्रकारचा आहे बघा. याच्यामध्ये काय झालं, एक अँगल 90 डिग्रीचा आला, त्याच्यामुळे त्याला राईट अँगल म्हणणार, म्हणजेच काटकोन त्रिकोण म्हणणार. सॉरी, त्यानंतर बघा, सर्व अँगल जे आहे ते 90 डिग्री पेक्षा स्मॉल आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं, अॅक्यूट अँगल ट्रायंगल. ठीक आहे. त्यानंतर बघा, ऑप्ट्यूज अँगल कशाला म्हणायचं, एक अँगल काय आहे तुमचा वन अँगल, हा वन अँगल जर तुमचा 90 डिग्रीच्या पुढे असेल तर त्याला म्हणायचं ऑप्ट्यूज अँगल, किंवा विषमभुज त्रिकोण. तर विषमभुज नाही, त्याला म्हणायचं विशाल कोन त्रिकोण. ठीक आहे. The angle more than 90 but less than 180. क्लिअर झालं सगळ्यांचं? आता बघायचं आपल्याला ट्रायंगलची पेरिमीटर. ट्रायंगलची पेरिमीटर काढताना मी तुम्हाला काय सांगितलं, एक सिंपल फॉर्म्युला यूज करायचा. काय सांगितलंय, लक्ष द्या. हे सूत्र लक्षात ठेवा. त्रिकोण कुठलाही असेल तर त्रिकोणाची परिमितीचं सूत्र मात्र चेंज होत नाही. त्रिकोणाची परिमिती बरोबर सूत्र काय लक्षात ठेवायचं, सर्व बाजूंची बेरीज. काय लक्षात ठेवायचं, सर्व बाजूंची बेरीज. इंग्लिश मध्ये काय येणार, पेरिमीटर ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू सम ऑफ ऑल साइड. सम ऑफ ऑल साइड्स. तुम्हाला आता हे कळण्यासाठी लक्ष द्या, आणि हा फॉर्म्युला प्रत्येकाने परफेक्टली लर्न करून ठेवायचा, कारण हा खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. व्यवस्थित लर्न कराल तर जमेल, नाहीतर मग काही जमणार नाही. लक्ष द्या. आता तुम्हाला मी एक समजा फिगर दिसते इथे समोर, त्या फिगर बरोबर मी तुम्हाला ड्रॉइंग करून दाखवणार. ड्रॉइंग मध्ये काय, इथे बघा तुम्हाला आता पेरिमीटर चेंज होताना दिसत असेल बघा. साईड दिसत आहे सगळ्यांना. या साईड मी जसजशा फिरवतो आहे, साईड किती फिरल्या तर पेरिमीटर मध्ये काय बदल होतोय बघा. जेवढ्या साईड असतात त्या सर्व साईडची ऍडिशन करायची. तुम्हाला काय करायची, ऍडिशन. बघा या ठिकाणी जी साईड आहे ती कडाला दिसत असेल तुम्हाला कलर मध्ये. साईडची लेंथ चेंज झाली की पेरिमीटर चेंज होतं. आणि लक्षात ठेवा, पेरिमीटरचा फॉर्म्युला आपला कुठल्याही प्रकारचा आहे बघा. तुम्हाला सगळ्या प्रकारचे ट्रायंगल दिसत असतील, अॅक्यूट अँगल असो, राईट अँगल असो, इक्विलॅटरल ट्रायंगल असो, कशाही प्रकारचा ट्रायंगल असला तरी इथे काय करतोय मी, तर ज्या काही साईड आहे त्या साईडचीच ऍडिशन करतो आहे. ठीक आहे.
त्याच्यामुळे आपल्याला घाबरायचं काही कारण नाही. आपली आकृती कशी असो, काहीही असो, ठीक आहे, त्याच्या साईड जरी इक्वल असल्या, तर आपल्याला काय करायचंय, फक्त साईडची ऍडिशन करायची. फक्त काय करायची, जी काही साईड दिली असेल त्या साईडची काय करायची, ऍडिशन. एवढं क्लिअरली एकदम छान मध्ये लक्षात ठेवायचं तुम्ही, ठीक आहे. चला, हे सूत्र जर सगळ्यांना व्यवस्थित लक्षात आलं असेल तर आपण आता उत्तर शोधायला जाऊया. समजलं का सूत्र सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. मध्ये नंबर आले. पॉइंट मध्ये आलं तर पॉइंट मध्ये आपल्याला ऍडिशन करायला काही अडचण आहे का? शिकलोय ना आपण पॉइंट मधले ऍडिशन. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes. हा, मग आता सांगा बरं मला याची परिमिती किती असेल? 50. काय करणार तुम्ही? 20 प्लस 20 प्लस 10 50. कळालं का? Yes, sir. काय अवघड आहे? No, sir. No, sir. Yes, sir. चला सांगा बरं, पेरीमीटर काय येणार याचं चॅट बॉक्स मध्ये टाका, बघूया का किती जणांकडे डोकं 79. आहे आणि किती जण त्याचा वापर करताय. ज्यांच्याकडे डोकं असेल त्यांनी त्याचा वापर करा आणि चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाका, बघूया मला किती जणांकडे आहे आणि कोण करेक्ट उत्तर देते तेही बघतो. सर्वात महत्वाची सूचना सगळ्यांनी एक लक्षात ठेवायचं, मी तुम्हाला आधी पण सांगितलंय, आता परत सांगतो. क्लासमध्ये जॉईन करताना तुमच्या नावाने क्लास जॉईन करायचा. इतर कुठल्याही नावाने क्लास जॉईन दिसला तर मी रिमूव्ह करून टाकेल. मग विचारायचं सुद्धा नाही की सर आम्हाला रिमूव्ह का केलं. Yes, sir. Sir, 79. 69. बघा, 69. मी काय सांगितलं होतं, काय 69. करायचं आहे, डोकं किती चॅट जणांकडे बॉक्स हे मध्ये बघायचं टाकलं. होतं. मी उत्तर कुठे द्यायला सांगितलं होतं, चॅट बॉक्स मध्ये, बरोबर आहे की नाही? सर टाकलं मी चॅट बॉक्स. आहे की नाही? आपल्या चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाकायचं होतं. मग चॅट बॉक्स मध्ये तुम्ही जर नीट व्यवस्थित बघितलं तर तुमच्या लक्षात येईल काय आहे,
चॅट बॉक्स मध्ये, तर आपल्याला हे उत्तर दिसेल. किती जणांनी केलंय? वा वा वा, छान उत्तर दिलंय. बघा बरं, सगळ्यांचं उत्तर एकदम परफेक्ट आहे. बरोबर आहे की नाही? एकाचंही उत्तर चुकलेलं नाही. वा वा, हुशार पोरं आहे सगळे तुम्ही. आणि मग सर्वात फास्ट कोणी उत्तर दिलं होतं? तर आपल्याला सर्वात फास्ट उत्तर बघा कोणाकोणाला आहे. ओके, सर्वात फास्ट उत्तर राजने टाकलेलं आहे. राज कौतिक खैरनार. ओके, त्यानंतर आहे सार्थक साळुंके, विराज सांगळे, हम्म, वेदांत सोनवणे. उत्तर चुकवलंय तू घाई गडबडीत. काय सांगितलंय तुम्हाला? पेरिमीटर काढायचं असेल तर आपण काय करतो? नंबर ज्या साईड दिल्या आहे त्या सर्व साईडची ऍडिशन करतो. मग 25 प्लस 24 झाले 49, आणि प्लस त्याच्यामध्ये ऍड करायचे आहे 20. यांची जर ऍडिशन केली तर आपलं उत्तर काय येतं? तर आपलं उत्तर येणार आहे 69. ठीक आहे. आता पुढची फिगर बघा. बघूया चॅट बॉक्स मध्ये किती जणांना उत्तर येतंय. पटापट उत्तर टाका. आनंद, एवढा उशीर का लागतो रे बेटा उत्तर द्यायला? उत्तर तुझं फास्ट आलं पाहिजे. अभ्यास कमी केला का काय तू? काय झालं? का सर बरं उत्तर येईना 190. तू? उत्तर मी काय सांगितलंय? उत्तर कुठे द्यायला सांगितलेलं आहे? उत्तर मी चॅट बॉक्स मध्ये द्यायला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे दुसरीकडे कुठेच उत्तर द्यायचं नाही. आलं का लक्षात? हा, बघा उत्तर देणारे विद्यार्थी आपण चेक चेक करूया किती जणांना समजलंय. हा कोण आहे? प्रेमराज भोंगळ. काय करतोय रे? क्लासमध्ये आहे का वेगळं काही तुझं चाललंय? व्यवस्थित उत्तर द्यायचं, चुकीचे उत्तर द्यायचे नाही काही. अवनी, तुझं उत्तर चुकीचं कसं काय येतंय बेटा? व्यवस्थित कर. काय चुकतंय बघ. चला आता आपण उत्तर चेक करूया. काय करायचं आहे आपल्याला? एकदम सिंपल आहे. या नंबरची फक्त ऍडिशन करा. 33 प्लस 57 प्लस 100 किती होतात? यांची ऍडिशन 7 प्लस 3 10, 5 प्लस 3 8, 8 प्लस 1 9, 9 प्लस 100 190. एवढं सोपं ऍडिशन आहे. शिवेंद्र, उत्तर चुकीचं आहे. ऍडिशन व्यवस्थित करत नाही. 190 ला 119 केलंय तू. हम्म, त्यानंतर तन्मय, तन्मय तुझं उत्तर सुद्धा 180 आलंय. व्यवस्थित करायचे ऍडिशन. कीर्ती, तुझं उत्तर 1000 कसं काय आलं? काय करते तू? व्यवस्थित आन्सर द्यायचे. येते सगळ्यांना लक्षात?
उत्तर कोणी दिलं? तर ते तुम्हाला तिथे चॅट बॉक्स मध्ये बघायला भेटेल. तुम्ही तुमचं चॅट बॉक्स वरती चेक करून बघायचं. ज्याला बघायचंय ना कोणी सर्वात फास्ट उत्तर दिलं त्यांनी तुमचं स्वतःच चॅट बॉक्स चेक करायचा. आपल्या आधी कोणी उत्तर दिलं लगेच दिसून जातं. कळलं का? चला आता पुढे बघणार आहोत आपण. हे झालं त्रिकोणाचं. लक्षात आलं तुम्हाला? ऍडिशन करायची. आता बघायचं चौरस. चौरसला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? तर त्याला म्हणत असतो स्क्वेअर. स्क्वेअर पेरिमीटर किंवा इंग्लिश आपल्या मराठीमध्ये आपण याला काय म्हणत असतो? चौरसाची परिमिती. ठीक आहे. सगळ्यांनी नाव टाका व्यवस्थित. बघा, चौरसाची परिमिती काढायची असेल तर आपला एकदम सिंपल फॉर्म्युला आहे. कारण चौरस जो असतो, स्क्वेअर जो असतो ना, त्याची एक साइड जरी आपल्याकडे असेल तरी सगळ्या साइड सारख्याच असतात. म्हणजे कुठलाही स्क्वेअर असेल तर त्या स्क्वेअरच्या ऑल साइड इक्वल असल्यामुळे आपण काय करणार, तर फक्त जी साइड दिली आहे तिला मल्टिप्लाय 4 करायचं. एकच साइड दिली असते. लक्षात ठेवा. इंग्लिश मध्ये पण हाच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय साइड. ठीक आहे. मग आता मला सांगा याची साइड किती दिली तुम्हाला? इथे 10 सेंटीमीटर दिली. सो आपण काय करणार, 4 मल्टिप्लाय 10. आन्सर काय असेल? 40 सेंटीमीटर. समजतंय का सर्वांना? येस सर. तर आपले चार्ट कसं हा? ओपन करायचं? सर अंजलिका सर जर साइड 4 आहे आणि 9 सेंटीमीटर दिलंय तर 4 into 9 करायचं. 4 इंटू 9. 9 जी काय दिली असेल, जी साइड असेल तिला मल्टिप्लाय साइड करायचं. ठीक आहे. तर आपले चार्ट ओपन कसं करायचं? चॅट बॉक्स तिथे याच्यामध्ये असतं ना तुमच्या तिथे स्क्रीनवर खाली ना जे 3 टिंब आहे बघा, मोर मध्ये गेले की तिथे चॅट ऑप्शन असतो एक. त्याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केलं की तुम्हाला इथे नाव दिसेल. टॅप टू हिअर इथे लिहायला असतं बघा. त्याच्यावर क्लिक करायचं. तुमचं कीपॅड येईल त्याच्यावर बरोबर टाकता येतं मग. ठीक आहे. बरं, चला मी तुम्हाला पुढची आकृती देतोय. तुम्ही शोधायचंय उत्तर.
बघा किती फास्ट आणि पटकन उत्तर येतंय. बाकीचे विद्यार्थी समजत नाही का तुम्हाला काय करायचंय ते? इथे बघा बाकीच्या मुलांचं उत्तर पण तयार आहे. काही विद्यार्थी चुकीचं सोडवत आहेत, त्यांना समजत नाहीये असं मला वाटतंय. ते काय करतायत? आदित्य सानप काय करतोय तू? चुकीचे उत्तर काय येत आहे? आरवी आवनी आवनी तुझा 85 कसं काय आलं? वेगळंच उत्तर का टाकताय तुम्ही असं? संदेश आहे रे, काय करतोय रे तू? का बरं चुकीचं उत्तर देतोय? श्लोक सोनवणे, तुमचं लक्ष नाही असं मला वाटतंय मग क्लासकडे. का चुकताय तुम्ही बरं? रुद्र निकम उत्तर चुकीचं काय येतंय? ईश्वरी कदम का तुमचे 95 असे आन्सर काय येतंय? अरे त्यात एकदम सरळ सरळ उत्तर आहे ना रे, किती सिंपल आहे. आपला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. साधा सरळ सोपा एकदम फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला जर व्यवस्थित लक्षात ठेवला तर उत्तर तर अजिबात बदलायला नको, बरोबर की नाही? एवढा सिंपल फॉर्म्युला आहे. हा एवढा सिंपल फॉर्म्युला जर तुम्ही लक्षात ठेवला तर या उदाहरणात आहे तरी काय? हा, आपल्याला काय दिलंय? जी साईड दिली त्याला मल्टिप्लाय 4 करायला सांगितलेलं आहे, बरोबर. मग आता साईड किती 25 आहे, म्हणून आपण काय करणार? 4 मल्टिप्लाय 25 करा. मग 4 25 होतात 100. 25चा वाडा येत असेल तर येईल, नाही तर येणार नाही, बरोबर की नाही? सर 4 नाही दिसत, काय 4 दिसत नाही? मग काय दिसतोय तुला रे? बाकीच्या विद्यार्थ्यांना दिसतोय, तुला वेगळं काही दिसतंय का? हा, आणि त्याच्या समोर सेंटीमीटर लिहिलेलं आहे म्हणून आपण इथे सेंटीमीटर लिहिणार, लक्षात ठेवा. पुढचं उदाहरण आहे हे तुमच्या समोर, व्यवस्थित सोडवा, चुकवू नका. आता चॅट बॉक्स मध्ये व्यवस्थित उत्तर आलं पाहिजे मला. एकदम सोपं येतोय. याची साईड आहे 12 सेंटीमीटर. बघूया किती जण जमतंय. व्यवस्थित फॉर्म्युला यूज करा, नुसतं सोडवायचं म्हणून सोडू नका. व्हेरी गुड, असं फास्ट उत्तर आलं पाहिजे. व्हेरी गुड. काय उत्तर येणार आपलं? तर आपण काय करणार, जी साईड आहे ती लिहिणार 4 × 12. मग 4 × 12 केलं तर आन्सर काय येतं? 48 सेंटीमीटर. ठीक आहे. आता पुढे बघा, प्रश्न असा येतो, एका चौरसाची बाजू 40 सेंटीमीटर आहे, तर त्याची परिमिती काढा. If a square side is 40 centimeter, find its perimeter. बघा आता तुम्हाला काय केलं त्यांनी, फिगर नाही दिली तुम्हाला, डायरेक्टली काय केलं? क्वेश्चन दिला. तर अशा उदाहरणात काय करायचं रे? घाबरायचं काही कारण नाही. आपल्याला जो फॉर्म्युला दिलाय हाच फॉर्म्युला आपण कंटिन्यू करणार याच्यासाठी. फॉर्म्युला काय आपला? चौरसाची परिमिती, बरोबर नाही? चौरसाची परिमिती बरोबर 4 × बाजू. मग आपल्याला हा जो काही फॉर्म्युला दिला आहे यामध्ये लक्षात ठेवा, आपण काय करणार? मल्टिप्लिकेशन करणार या ठिकाणी. कोणाची? साईडची आणि 4ची. सो 4 मल्टिप्लाय साईड किती येणार? 4 × 40, आन्सर 160 सेंटीमीटर, किंवा इंग्लिश मध्ये सेमी. ठीक आहे. व्यवस्थित लिहून घ्या हा प्रश्न आणि मग उत्तर द्या. ठीक आहे. व्हेरी गुड, छान उत्तर देताय तुम्ही. सेम असाच एक प्रश्न येतो तुम्हाला सोडवायला, बघूया जमतंय का? सगळ्यांनी आधी वरचा प्रश्न लिहून घ्या.
चला बघूया की जाणार जमतंय उत्तर. जमतंय का? चौरस सर आवाज कमी का येतोय? तुझ्याकडे कॉल आला असेल, तर तुला जर आवाज कॉल आला असेल तर काय करायचं, तुमच्या मोबाईलवर जर कॉल आला तर आवाज कमी येतो, त्यावेळेस काय करायचं, रिजॉईन करून बघायचं, म्हणजे आवाज व्यवस्थित येतो. 72 हा बोला. 72 दोनच ऑप्शन येतात. काय दिल्यावर? इथं मोर आहे ना, तिथं दिल्यावर एक दोनच ऑप्शन येतात. मोर म्हणजे 72 उत्तर सर मला पण आवाज कमी येतोय. 72 सर 72 ओके. बघा काय करायचं होतं, एकदम सिंपल आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सूत्र वापरायचं. चौरसाची परिमिती बरोबर आपण काय करतो, तर 4 गुणिले बाजू करतो, म्हणजे 4 इंटू साइड करतो, बरोबर आहे की नाही. मग आता 4 इंटू साइड केलं तर आपलं उत्तर काय येणार आहे, तर 4 मल्टिप्लाय 18 आन्सर 72. सेम. आलं लक्षात? सर्वात पहिले उत्तर इंग्लिश मध्ये काय आहे ना, पेरीमीटर सर्वात पहिले कोणी दिलं? ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 multiply 4. कळतंय का प्रत्येकाला? हा बोला. यस सर. काय अडचण कोणाला? उत्तर कोण टाकलं? मी तुम्हाला काय सांगितलंय, कोणी उत्तर टाकलं याच्याशी आपलं काही घेणं देणं आहे का? नाही. आपण कोणाचं बघायचं, आपण आपलं बघायचं. पॉइंट मध्ये द्या ना. चार दिसत नाहीये पहिला प्लीज. बर आता लक्ष द्या. आता आपल्याला बघायचंय पुढचा प्रकार पेरिमीटर मधला, तो म्हणजे रेक्टँगल. अजून एक प्रश्न राहिला यातला, एक तो प्रश्न घेतो. प्रश्न असा आहे, जर एका चौरसाची परिमिती 40 सेंटीमीटर आहे, चौरस तर त्याची बाजू, तर त्याची 160 नाही सर 10 बाजू काढा. सर 10 स्क्वेअर is 40 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर. Find its side. सर 10 साइड 160. लक्ष द्या. आता तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला पेरीमीटर दिले असते आणि साइड काढायला दिलं असतं, त्यावेळेस काय करायचं, हे सूत्र वापरायचं. चौरसाची बाजू बरोबर परिमिती भागिले 4. काय सूत्र वापरायचं, परिमिती भागिले 4. इंग्लिश मध्ये साइड ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू पेरीमीटर डिवाइड बाय 4. हा तुमचा असेल फॉर्म्युला. मग आपला पेरीमीटर किती आहे, तर पेरीमीटर आहे 40, आणि 40 ला डिवाइड बाय 4 केलं तर आन्सर काय येतं, आन्सर येतं 10 सेंटीमीटर किंवा 10 सेमी. समजलं का सर्वांना? सर उघड आहे का? अरे ज्या ठिकाणी एकदम सोपं आहे, ज्यांना समजलं त्यांनी लक्षात ठेवा. इथे काय दिलंय तुम्हाला, तुम्हाला पेरीमीटर दिलंय, चौरसाची परिमिती दिली ना 40, बरोबर ना. स्क्वेअर पेरीमीटर ऑलरेडी सांगितलंय त्यांनी, किती आहे 40 सेंटीमीटर आहे. विचारलं काय, बाजू विचारली, साईड विचारली का नाही. मग साईड काढायची असेल तर हा फॉर्म्युला डायरेक्ट दिलाय, तो फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकायची.
पेरिमीटर डिवाइड बाय 4 करायचं. 40 पेरिमीटर दिला होता, 40 ला डिवाइड बाय 4 करा, आन्सर 10च येणार आहे. समजलं सर का? परिमिती डिवाइड बाय 4 करायचं का? हो, काही पण असो. ठीक आहे. सर समजा जर परिमिती 50 असेल तर भागिले 4 करायचं. हो. सर कोणता पण नंबर असला तर त्याला डिवाइड बाय 4 करायचं ना? अरे हो ना, मग चौरस साईड किती असतात? 4च असतात ना. तर अगर ट्रायंगल राहायचं तर डिवाइड बाय 3 करायचं ना? हो हो. तर 50. तर 50 पेरिमीटर असेल सर तरच 50. करायचं ना? सर 50. सर तर 50. 50 सर उत्तर 50. सर 15 सर सर 50 50. सर व्हेरी गुड. 50 सर 50 सर 50 सर 50. तुमचा आन्सर करेक्ट आहे. काय करणार आपण? तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा जो काही फॉर्म्युला वरती तुम्हाला दिला आहे, हा फॉर्म्युला व्यवस्थित यूज करा, म्हणजे तुम्हाला परफेक्ट आन्सर येणार. तर आपला इथे फॉर्म्युला इथे व्यवस्थित लिहायला विसरायचं नाही. लक्षात ठेवा, बरेच जण काय करतात, फॉर्म्युला लिहित नाही आणि फक्त डायरेक्ट आन्सर लिहितात. तर त्यांच्यासाठी सूचना आहे, तुम्ही जर आता कंटाळा करणार फॉर्म्युला लिहायला, तर पुढे तुम्हाला फॉर्म्युला आठवणार नाही. कारण आता मी शिकवतोय म्हणून तुम्हाला लगेच लक्षात येईल, पण ज्यावेळेस एक 8 दिवस जातील, 15 दिवस जाईल, 1 महिना जाईल, त्यानंतर तुम्ही विसरून जाल. तर त्यामुळे काय करायचं, हे फॉर्म्युले व्यवस्थित पाठ करून ठेवायचे. हे खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. आलं का लक्षात? जे व्यवस्थित फॉर्म्युले पाठ करतील त्यांनाच व्यवस्थित मार्क्स मिळतील किंवा लक्षात येईल काय करायचंय. तर आपण काय घेणार आहे, चौरसाची परिमिती पेरिमीटर तुम्हाला दिलेला आहे. किती दिलेला आहे? तो पेरिमीटर आहे 200. त्या 200 ला डिवाइड बाय 4 करा. 4च का करायचं? कारण ही सर्व साईडची ऍडिशन आहे, म्हणून 4 ने डिवाइड केलं तर काय येणार? 4 फायदा 20 आणि 0, आन्सर येईल 50 सेंटीमीटर, किंवा याला म्हणूया मराठीत सेमी. सर्वांना समजलंय का मी दिलेले प्रश्न? यस व आपण आयत आयताची परिमिती, दादा आयत नाही होणार, आयतापेक्षा आपण हेच घेऊ, चौरसाचे. तुम्हाला डायरेक्ट होमवर्कलाच उदाहरण देतो मी. होमवर्क खालील आकृत्यांची परिमिती काढा. फाइंड गिवन फिगर पेरिमीटर. ठीक आहे. तर आता आपण काढणार आहोत. पहिली फिगर तुम्हाला देतोय, 1 बाय 1 तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचं, काय फिगर आहे ती व्यवस्थित बघायचं आणि त्याचा पेरिमीटर फाइंड आउट करायचं. जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या, जे काही फिगर मी काढतोय त्यांचं, कारण तुम्हाला पीडीएफ मिळत नाही, तो त्यामुळे तुम्ही स्क्रीनशॉट काढून अभ्यास करून ठेवायचा नोटबुक मध्ये.
हॅलो. आहे.